हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आजचं पॉडकास्ट कशावर असणार आहे हे मला आता वेगळं सांगण्याची गरज नाही आहे, कारण सगळ्यांनाच माहिती आहे की काय घडलेलं आहे आणि सकाळपासनं कम्युनिटी तर तुम्ही बघितलीच असेल. तर फक्त पण आपण बोंबलीवरच न बोलता मी 3-4 जणांबद्दल आज पॉडकास्टमध्ये बोलणार आहे. मेजरली बोंबलीबद्दल, कारण का तिनेच बरेचसे पॉईंट तिनेच दिलेत, पण बाकीच्याही काही कमी नाही आहेत. आणि मला असं वाटतं कुठेतरी की आज वर्ल्ड मॅनिफेस्टेशन डे आहे. त्याबरोबरच जे मी आपल्या देशासाठी, आपल्या देशवासियांसाठी जी गोष्ट मॅनिफेस्ट केली आहे त्या गोष्टीबद्दल मला खास करून इथे सांगावंसं वाटेल आणि तुम्हा सगळ्यांबरोबर ती शेअर करावीशी वाटेल. ती म्हणजे हे जे बाहेर जाऊन जे आपल्या देशाला ज्या लोकांनी विकायला काढलेलं आहे, $4साठी आपल्या देशाची इज्जत काढत आहेत आणि जस्ट बिकॉज ते कुठल्या तरी कंट्रीमध्ये आता सेटल झालेले आहेत आणि त्यांना आता भ्रांत नाही आहे, परत येण्याची काही पडलेली नाही आहे, त्यांचं सगळं बेस तिकडे झालेलं आहे व्यवस्थित. आणि तेव्हा ते तिकडे जाऊन जे उंटावरनं शेळ्या हाकतायत, तर त्यांच्यासाठी मी हे मॅनिफेस्ट करेन की होय देवा, बा देवा, महाराजा, ह्यांचं लवकर बाजार उठू दे, ह्यांचं जे काही आहे या तोंडावर आपटू देत, ह्यांची लायकी ह्यांना कळू दे आणि ह्यांना ह्यांच्या लायकीवर आणून ठेव. ह्यांना ना घरचं ना घाटचं ना कुठलं ना घरचं दारचं ना दुश्मन अनाचका कुत्र्याची हालत ह्यांची होऊ दे. हेच मला असं, म्हणजे तुम्हाला वाटेल हे नेगेटिव्ह मॅनिफेस्टेशन आहे, पण ॲक्च्युली हे नेगेटिव्ह नसून हे मी माझ्या देशासाठी, माझ्या देशापोटी केलेलं मॅनिफेस्टेशन आहे. कारण ह्यांना ह्यांची लायकी कळण्याची अत्यंत गरज आहे, अत्यंत गरज आहे. कारण ही हिंमत ह्यांच्यामध्ये आज आहे, कारण हे कुठेतरी जाऊन सेट झालेले आहेत आणि हे दुसऱ्यांना अक्कल शिकवत आहेत. म्हणजे हे सगळे काही जे काही आहे ते हेच आहेत, हे बेस्ट आहेत. ह्यांना सगळ्यातलं सगळं माहिती आहे, ह्यांना सगळं काही कळतं आहे आणि बाकीच्यांना काहीच कळत नाही आहे. बाकीचे सगळेच अडाणी आणि बाकीचे सगळेच त्यांना सिविक सेन्स नाही आहे. जो सेन्स आहे तो फक्त आणि फक्त ह्यांनाच आहे. तर मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की सगळ्यात मोठं देशाचं नाव कोण खराब करत असेल किंवा जर कोणामुळे जास्तीत जास्त बदनामी होत असेल, कोणी आपल्याला सोशल मीडियावर रिप्रेझेंट करत असेल आणि त्यांच्या रिप्रेझेंटेशनमुळे जर आपल्याला लोक नावं ठेवत असतील, तर ते म्हणजे हे इंटरनॅशनल DBS. ही जी किल्पा आहे, ही बोंबल आहे, हा दिवाणी आहे, गौरा आहे, सगळे जे DBSमध्ये येतात ना, ते सगळे जण हे खऱ्या अर्थाने देशाचं नाव बदनाम करत आहेत. ह्यांना असं खूप वाटतं की नाही, आपण खूप नाव उंचावतोय, आपल्यामुळे काय, आम्ही काय केलं आहे वगैरे. तुमचे हे थिल्लर भाष्य करणं, हे नको त्या गोष्टीवर टिप्पणी करणं, जिथे तुम्हाला तोंड उघडण्याची गरज नाही आहे त्या ठिकाणी तोंड उघडणं. अगेन आता तुमचं असं म्हणणं असेल की अरे तू कोण शाणी आम्हाला सांगणारी की कुठे तोंड उघडायचं, कुठे काय बोलायचं, आमचं मत आहे, आम्ही मांडणार. ओके, पण प्रत्येक वेळेला तुम्ही देशाच्या विरोधात किंवा देशाचा काहीतरी कमीपणा दाखवायचा असेल तेव्हाच कसं तुमचं तोंड उघडतं. या किल्पीचं तर तोंड तेव्हाच उघडतं बघावं तेव्हा, कुठेही बाहेर गेलं की कमियाच गिनवायच्या, आपल्या देशाच्या पण कमिया गिनवायच्या, दुसऱ्याच्या देशाच्या पण कमिया गिनवायच्या. फक्त जगामध्ये भारी काय असेल तर किल्पासाठी ती जिथे राहते तिथला तो देश. कारण का आता त्याच्याबद्दल तर काढता येणार नाही, हातचं मिळालेलं सगळं निघून जाईल. त्यामुळे तिथलं तर काही हिला वाईट असं बोलताच येत नाही, ते तिच्या तोंडातनं निघणार अशी अपेक्षा पण आपण करू शकत नाही. पण म्हणून आपल्या देशाची बदनामी करायची, आपल्या देशाचा सिविक सेन्स, आपल्या लोकांचं सांगायचं. तर हे एक हिच्या बाबतीत. बाकीच्यांच्या बाबतीत हे जे थिल्लर चाळे करतात, जे नाचगाणी करतात, ज्या गोष्टी करतात, रील बनवतात, कॅमेरा फिरवतात पब्लिकमध्ये, त्याच्यानंतर जसं आपण हाच्या बाबतीत बोललो, सेम बोंबलीच्या बाबतीत पण त्यांचे जे गव्हर्मेंट ऑफिसेस आहेत किंवा कुठे जिथे असे जिकडे कॅमेरा अलाउड नाही आहे अशा ठिकाणी जाऊन शूट करतात वगैरे, असं जे काही त्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत त्यांचं उल्लंघन करतात. तर
ह्या लोकांमुळे खरं तर आपलं नाव बदनाम होत आहे. ह्याच्यावर आपण डिस्क्रिप्टिव्ह वेमध्ये बोलणारच आहोत, पॉडकास्टच त्या बाबतीत आहे. पण मला हे सांगणं महत्त्वाचं वाटलं, कारण हे जे आज उठून आलेले आहेत, हे मला असं केवळ कोइन्सिडन्स किंवा योगायोग वाटत नाही आहे. मला असं वाटतं आहे की ह्यांनी ठरवूनच बोलायचं ठरवलं आहे. कारण का एकाच वेळेला सगळ्यांनाच कसं काय एकदम सुचलं की जे काही चाललेलं आहे आणि जे काही होतं आहे किंवा ह्यातल्या दोघींना स्वतःला इन द सेन्स त्यांनी असं होताना बघितलं गौराने आणि किल्पाने, आणि त्यांनी तो शेअर केला अनुभव. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला ही आपली बोंबाड आणि तिचीच गाववाली थोडंसं अंतरावर राहणारी, दुसऱ्या देशातच पण युरोपमध्येच राहणारी येड्यावानी माहिती आहे, आपण हिच्यावरती एक पॉडकास्ट आधी केलं होतं. तर आज स्पेशली ह्या चौघांवरती पॉडकास्ट घेऊन आलेली आहे मी. या चौघांनी ठरवून मला असं वाटतं की हा विषय चूज केला की एकमेकींचा ढापला किंवा ठरवलेलंच आहे की आता सगळ्यात हॉट टॉपिक हाच आहे, सगळीकडे चाललेलंच आहे. तर जे लोक बाहेर फिरत आहेत वगैरे, तर त्यांनी असं आम्हाला अनुभव आले वगैरे असं सांगून तो टॉपिक धरला. आणि जे लोक बाहेर नाही आहेत, सध्या घरात आहेत बसलेले, सगळे गाव उंडारून आलेले येड्यावानी आणि बोंबलसारखे, त्यांनी खुर्ची पकडली. एकीने गार्डनमधली खुर्ची पकडली, एकीने किचनमधली खुर्ची पकडली आणि खुर्चीवर बसून ज्ञान दिलेलं आहे. सगळं एकूणच कुठला तरी हिट टॉपिक पकडायचा. आणि आता ह्याशिवाय अजून हिट टॉपिक काही नाहीच आहे, सगळीकडे चर्चा चाललेलीच आहे, मीडियाने तर बदनाम केलेलंच आहे. आणि मग आम्ही कसं मागे राहायचं? आम्ही तर दीड शाणे ना, आम्ही तर एकदम साता समुद्रा पार पलीकडे आलेले, स्वतःच्या बिलकुल कर्तृत्वावर नाही, नवऱ्याच्या जीवावर बाहेर आलेले. किल्पीला तर जाम मिरच्या झोमतात ना, मी तर बोलणारच आहे, तू तर सगळ्यात नंबर 1 आहेस नवऱ्याच्या जीवावर आलेली. तिथे लायकी शून्य बाई, तुझी तर लायकीच नाही आहे तिकडे काही बोलण्याची आणि करण्याची. तुला तर म्हणजे अक्षरशः तुझं नशीब बलवत्तर म्हणून, पण हे नशीब जितकं बलवत्तर असताना तितकं वाईट दिवस पण दाखवतं. आणि खरंच मनापासून मला असं वाटतं की ना, तुमचा ना सगळ्यांचा नंबरच लागला पाहिजे, त्याशिवाय नाही. हीच गोष्ट तुम्हाला टाळ्यावर आणू शकते, हीच गोष्ट तुम्हाला परत भानावर आणू शकते की बाबा आपण काय बोलतोय, आपण काय करतोय. जे तुम्ही उडताय ना, स्पेशली मला किल्पीला तर ह्या बाबतीत बोलायचंच आहे, कारण तुला आता तुझा काहीच संबंध नाही आहे. तू तिकडचं घेतलंस ना, मी तुला आधी पण बोलली होती की जेव्हा आपण बाहेर राहतो ना, किंवा आता तू तिथली नॅशनॅलिटी तुला मिळाली ना, तुला आमच्या देशाबद्दल काय होतंय काय नाही होतंय त्याचं भाष्य करण्याचा अधिकार तुला नाही. ठीक आहे, तुला जर इतकंच वाटतं ना, तर ये परत आणि राहा इथे आणि कर काय ते, आणि तुझं नाव इथे राहून उंचावून दाखव, इंडियामध्ये राहून उंचावून दाखव. तिकडे जाऊन तिथे पण तू काही नाव बिव काही उंचावत नाही आहेस. उलट तुला जे काही नॅशनॅलिटी वगैरे मिळालेली आहे त्या गोष्टीचा तू गैरफायदा घेते आणि उगाचच काहीतरी आपलं खुचपट्टा काढत बसायची. आणि कसं असंच चुकीचं वागतात, तसंच चुकीचं वागतात, असंच करतात तसंच करतात. मग इंडियामध्ये हाच प्रॉब्लेम आहे, वायफायचाच प्रॉब्लेम आहे, फलाना प्रॉब्लेम आहे, दिमकाना प्रॉब्लेम आहे. नुसती नावं ठेवायची. तर बाई, तू नावं ठेवण्यापलीकडे काय करू शकते? तुझ्यासारखी लोक यांचा जन्म आमच्या देशात व्हावा, हे आमच्या देशाचं दुर्भाग्य आहे. फक्त आणि फक्त कोणीतरी बाहेर जाऊन राहतंय याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही तिथे जाऊन नावच उंचावत आहात. जर तिथे राहून तुम्ही सातत्याने तुमच्या कॉन्टेंट थ्रू जर आपल्या देशाची कमियाच गिनवत असाल, आणि कमिया गिनवण्यामध्ये पण काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न करतायत किंवा तुमचं काय इनपुट आहे, तुम्ही काय त्याच्यामध्ये तुमचा काय सहभाग आहे, तुम्ही काय इम्प्रूव्ह करण्यासाठी काय केलं आहे, तर ते काहीही नसताना, तुमचं जराही त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन नसताना जेव्हा तुमची जीभ उचलून टाळ्याला लागते ना, तेव्हा मात्र अक्षरशः चीड येते. म्हणजे तुम्ही कोण, कुठले, काय, तुमचा आमचा संबंध काय? राहू दे ना. जर तुमच्या बाबतीत नाही झालंय, तुम्ही स्वतः बघितलेलं नाही आहे किंवा स्वतः एक्सपिरियन्स केलेलं नाही आहे, तुम्हाला किती वेळा या किल्पीला आणि त्या गौराला किती वेळा लोकांनी शेअर करायला सांगितलं की न्यू पॉलिसीजबद्दल शेअर करा, किंवा तुमचं काय मत आहे आता ज्या काही न्यू पॉलिसीज US ने राबवल्या आहेत तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे, किंवा
मध्यंतरी तिथे अटॅक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या, तेव्हा तुमचं काय मत आहे? तर तेव्हा या दोघींनीही काही चकार शब्द काढला नाही, एक नाही, दोन नाही, नाही आमच्या एरियात असं होतच नाही, आम्ही तर कधी अनुभवलंच नाही, असं तसं असं यांचं म्हणणं होतं. मग आत्ता का तुम्ही मग थर्ड पर्सनचा अनुभव सांगताय? किंवा आत्ता कसं काय तुमच्या अनुभवाला आत्ताच या गोष्टी आल्या की आत्ता आम्ही हे बघितलं? जस्ट बिकॉज इंडियन्सचा मुद्दा आहे आणि इंडियन्सबद्दल बोललं जातं आहे, तर लगेचच तुम्हाला ते अनुभव आले आणि लगेचच तुम्ही ते शेअर पण करून टाकले विदाऊट थिंकिंग ट्वाईस. पण जेव्हा तुम्हाला विचारणा करण्यात आली तिथल्या सिच्युएशनबद्दल मल्टिपल टाइम्स ऑन व्हेरियस इव्हेंट्स, तेव्हा तुम्हाला जरा पण असं वाटलं नाही? तेव्हा तुम्ही म्हणालात की नाही आम्ही कसं बोलू, आम्हाला तर असं कधी असा एक्सपिरियन्स आला नाही किंवा असं नाही तसं नाही. तर मला हेच म्हणायचं आहे, जर तेव्हा तुम्ही हे म्हणालात की तुम्हाला एक्सपिरियन्स नाही त्याच्यामुळे तुम्ही नाही बोलू शकत, दुसऱ्याचे एक्सपिरियन्सेस तुम्ही कसं शेअर करणार? अशा स्टोरीज वगैरे तुम्ही ऐकल्यात, पण त्या कितपत शेअर कराव्यात किंवा त्याच्याबद्दल बोलावं हे कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटत होतं. तर मग आत्ता पण तुम्ही का म्हणजे असं काहीतरी इंडियन्सच होते आणि ती पर्टिक्युलरली म्हणजे ती शोधून काढून तुम्ही लिटरली असं, किंवा कोइन्सिडन्स तर मी अजिबातच म्हणणार नाही, तुम्ही लिटरली ती कुकटअप स्टोरी सांगितलेली आहे. आणि गौराच्या बाबतीत तर मला स्पेशली हेच म्हणायचं आहे की गौराने हे फक्त आणि फक्त ह्यासाठी लाईमलाईटमध्ये आणलं किंवा ह्यासाठी तिला ह्या वेळेला असं वाटलं की अरे इंडियन्स आणि इंडियन्सचा सिव्हिक सेन्स आणि जे काही तिने नरेट केलं ते फक्त आणि फक्त कारण तिच्या नवऱ्याला बोललं गेलं किंवा तिच्या नवऱ्याबरोबर तिचा नवरा त्याच्यामध्ये पडला आणि त्याला कोणीतरी उलट उत्तर दिलं आणि ते तिला झोंबलं, तिचा इगो हर्ट झाला म्हणून तिने हा एक्सपिरियन्स शेअर केला. अदरवाईज हे जर कुठल्या तरी थर्ड पर्सन बरोबर झालं असतं किंवा कोणाबरोबर दुसऱ्याबरोबर हे घडलं असतं, तिच्या डोळ्यात देखत घडलं असतं, तरी तिने त्याच्याबद्दल चकार शब्द काढला नसता. बट जस्ट बिकॉज भव्यानाशला थोडासा काहीतरी हे झालं ना, म्हणजे त्याच्या इगोवर आलं, त्याला कसं इडियट म्हटलं. आता इडियटला इडियटच म्हणणार नाही तर काय म्हणणार ना. आणि ह्यातनं तुम्ही स्वतःचंच हे दाखवून दिलं. म्हणजे ठीक आहे ते दोन्ही इन्स्टन्सेसमध्ये जिथे किल्पाने सांगितला तोही इन्सिडेंट आणि गौराने सांगितला तोही इन्सिडेंट, म्हणजे बाकी लोक तुम्ही म्हणत होतात की बाकी लोक शांत उभे होते, बाकी लोक काही बोलले नाहीत, पण एका इंडियनने जाऊन म्हणजे किल्पाच्या इथे एका इंडियनने जाऊनच त्या व्यक्तीशी बोलायला गेला आणि मग त्यांची भांडणं झाली. आणि हिच्या इथे भव्यानाशने काहीतरी जाऊन हे केलं, त्यांच्याशी वादावादी केली किंवा त्यांना शहाणपणा शिकवायला गेला. आता ही आम्हाला वन साइडेड स्टोरी माहिती आहे, तुम्ही सांगताय म्हणून तुमच्यावर किती भरोसा ठेवायचा, तुमचे मंदभक्त ठेवत असतील पण आम्ही नाही ना ठेवू शकत. आता भव्यानाश बुळचट आहे, तो बुळचटासारखा बोलला असेल, पण जेव्हा तो त्यांना बोलला की तुमच्यासारख्या लोकांमुळे किंवा इंडियन्समुळे असं आपण इंडियाला रिप्रेझेंट करतो, तर ऑब्व्हियसली ना ते ट्रिगरिंग होतं आणि ते ट्रिगर झाल्यानंतरच त्याला तो रिप्लाय मिळाला जो तुम्हाला झोंबला. तर आपण पण जेव्हा दुसऱ्यांना बोलतोय तर बिईंग इंडियन आपण दुसऱ्याला ट्रिगर करतोय का हा विचार तुम्ही पण करायला पाहिजे ना. या अर्थी तुम्हाला पण सिव्हिक सेन्स कुठे आहे? शेवटी तुम्ही पण तेच दाखवलं, जी व्यक्ती चूक करते ती व्यक्ती तर इंडियन आहेच, तुमच्या लेखी जी व्यक्ती चूक करते ती व्यक्ती तर इंडियन आहेच, पण तिच्याशी भांडायला जाणारी व्यक्ती पण इंडियनच आहे. शेवटी दोन इंडियन्स भिडले आणि फॉरेनर्सनी मजा बघितली, हाच प्रकार घडलेला आहे ना. मग जर ते शांत बसले होते, त्यांनी पेशन्स ठेवले होते फॉरेनर्सने, तर तुम्ही पण ठेवायला पाहिजे होते. तुम्ही नाही ओळखत का आपल्या देशातल्या लोकांना? मग कशाला त्यांना भिडायला जायचं, कशाला त्यांना ट्रिगर करायला जायचं, कशाला अशा गोष्टी बोलायच्या ज्याने ते ट्रिगर होतील आणि तुमचीच भांडणं लागतील? तर मुळात मला असं वाटतं की वन साइडेड स्टोरीवर तर जाऊच नये. या दोघींच्या स्टोरीजना तर काहीच अर्थ नाही आहे, कारण एकाच बाजूची स्टोरी सांगितलेली आहे ह्यांनी की असं झालं मग तसं झालं, मग आम्ही असं बघितलं, मग ते फोटो आणि किती सिमिलॅरिटी. हिच्या पण इथे फोटोचाच अनुभव आला, तिच्या इथे पण फोटोचाच अनुभव आला. आणि ह्याच्यामध्ये तर मला असं वाटतं की किल्पा जास्त खोटं बोलते आहे, जास्त तिने कुकटअप स्टोरी बनवलेली आहे, कारण कुठेच असं काहीही दिसलं नाही. इनफॅक्ट ती स्वतः तिथं जाऊन असं आपल्या कुल्लू मनाली अशी मागे ओढून असं फोटो
काढते तिकडे उभी राहून. सो उगाचच काहीतरी कुकटअप स्टोरी सांगायची, या गोष्टीला काहीच अर्थ नाही आहे. तर ह्या दोघींबद्दल आय थिंक एवढंच इनफ आहे. आणि ज्यांना पटलं त्यांना पटलं, ज्यांना नाही पटलं त्यांनी सोडून द्या. कारण मला माहिती आहे की बरेच लोक म्हणतील की नाही ती गौरा चांगली आहे वगैरे, पण थोडा जरा शांत डोक्याने सारासार विचार करा. भलेही ती असेल, पण ह्या बाबतीत ती सपशेल चुकलेली आहे. आणि आत्ताच फक्त कसं काय तिचं तोंड उघडलं ह्या गोष्टीचा पण जरा विचार करावा. आणि गरजच नव्हती तिच्या नवऱ्याला जाऊन काहीतरी बोलायची. ह्याचा अर्थ तर असाच झाला आहे की बिईंग इंडियन आपणच दुसऱ्या इंडियनला कसं ते चुकीचे आहेत आणि आपण कसे सॉर्टेड इंडियन आहोत असं तुम्ही स्वतःचा शहाणपणा दाखवायला गेलात आणि तोंडावर पडलात, आणि त्याच गोष्टीचं तुम्हाला दुःख झालेलं आहे. सो प्रत्येक वेळेला तुम्हाला कोणीतरी, म्हणजे मी तेच सांगते ना, इथल्यांसाठी असतील भारतात जे ह्यांना जे बघतात खेड्यापाड्यातली लोक, त्यांच्यासाठी असतील ते कोणीतरी भारी, पण तिथल्या लोकांसाठी हे कोणीच नाही आहे. त्यांना कोणी विचारत पण नाही. ह्यांची पण तेवढीच लायकी आहे. सो ह्यांनी पण आपल्या लायकीतच राहावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेला इथे असं भारी आणि इथे असं हाय ॲल्टिट्यूड वगैरे, तर मला गौराला हाही एक प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक वेळेला तू तिकडचंच असं मोठेपणा वगैरे सांगतेस आणि तिथेच असं हाय ॲल्टिट्यूड वगैरे, तर हाय ॲल्टिट्यूडच्या जागा आपल्या भारतातही आहेत. लडाख वगैरेला पण अशाच प्रकारचं ॲल्टिट्यूड असतं. आणि जेव्हा तुम्ही भारतात येता तेव्हा तुमची एवढी दानत नसते की भारत फिरावा. आपण प्रत्येक वेळेला, मला आज हा मुद्दा मांडावा असा वाटतो की आपण प्रत्येक वेळेला असा विचार करतो की भारत आपलाच देश आहे, आपण कधीही व्हिजिट करू, हे कधीही बघू, बाकी भारतातल्या जागा काय आपल्याला कधीही बघता येतील असं म्हणूनच आपला भारतच मुळात राहून जातो. आपण भारतच बघत नाही आणि बाकीच्या जागा बघायला जास्त प्राधान्य देतो. तर ॲज अन इन्फ्लुएन्सर, जर तुम्ही स्वतःला खरंच इन्फ्लुएन्सर समजता ना, तर ॲटलिस्ट तुम्ही स्वतः नाही ती गोष्ट केली तर लोकांना तरी ती गोष्ट करण्यासाठी प्रेरित करा. त्यांना सांगा की जर इथे असं आहे, फक्त इथेच नाही, अशा गोष्टी तुम्ही भारतात राहून सुद्धा व्हिजिट करू शकतात. अशी ठिकाणं भारतातही आहेत. त्या ठिकाणांची माहिती त्यांना द्या. हे खऱ्या इन्फ्लुएन्सरचं काम आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही स्वतः जेव्हा भारतात जाता तेव्हा अशा ठिकाणी व्हिजिट करून, अशा जागांना व्हिजिट करून तिथली माहिती, तुमचा मेन ऑडियन्स इंडियन्स आहेत ना की अमेरिकन्स. तर तुम्ही इकडे असं आहे, तिकडे तसं आहे, तुमच्या आजूबाजूची ठिकाणं ठीक आहे, पण तेवढंच तुमचं कर्तव्य बनतं की जेव्हा तुम्ही भारतात याल तेव्हा तुमच्यासाठी तर अगदीच सहज आहे ना, एवढं तुम्ही डॉलर्समध्ये कमवता, तर भारतात येऊन अशा ठिकाणी व्हिजिट करून आपल्या टुरिझमला प्रमोट करणं, आपल्या टुरिझमला प्राधान्य देणं, हे खरं इन्फ्लुएन्सरचं लक्षण आहे. आणि हे कुठेच करताना दिसत नाही, स्पेशली हे इंटरनॅशनल DBS वाले. तुम्ही कधी बघितलं आहे का बोमलीला भारतात येऊन असं भारत फिरताना, किंवा गौराला किंवा किल्पाला? नाही. बस हे कधीच भारतात ही लोक आपल्या वेशी बाहेर, काय घराबाहेर, घराच्या चौकटीबाहेर न पडलेली ही माणसं, ही जेव्हा कुठेतरी 7 समुद्रा पार जाऊन पोचली ना, ते सुद्धा दुसऱ्याच्या कर्तृत्वावर, तेव्हाच हे जास्त उडायला लागली. हे लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये कोणीही कमी किंवा कोणीही जास्त आणि कोणीही चांगलं नाही आहे. हे सगळेच एका माळेचे मणी आहेत. सो ह्यांच्याकडून किती काय शिकण्यासारखं आहे. आणि खरंच हे इन्फ्लुएन्सर आहेत का? खरंच ह्यांना आपल्या देशाप्रती प्रेम आहे का, की फक्त तोंड देखलं प्रेम आहे, फक्त बोलायच्या बाता आहेत? ह्या गोष्टी पण जाणून घ्या. आणि आता जर तुम्ही मला विचाराल की तू स्वतः केलंयस का ह्या गोष्टी, तर डेफिनेटली येस. मी हे कटाक्षाने पाळते की जर एक ट्रिप मी इंडियाची केली आहे तर नेक्स्ट ट्रिप मी इंटरनॅशनल करते, देन अगेन इंडियाचं एक भाग व्हिजिट करते, मग अगेन इंटरनॅशनल, असं करते, बॅलन्स्ड करते मी. सो डेफिनेटली मला जितके बाहेरचे देश फिरण्यात आनंद आहे किंवा बाहेरच्या देश फिरण्याला मी जितकं प्राधान्य देते, तितकंच मी भारतातली वेगवेगळी राज्य, वेगवेगळे ठिकाणं फिरण्याला पण तितकंच प्राधान्य देते. आणि मला असं वाटतं की एक वेळ
वर्ल्ड टूर करून होईल, पण माझा भारत बघायचा राहून जाईल. सो आता आपण वळूया बोंबाडकडे. तर बोंबाडचं तर बाप रे, म्हणजे हिच्यासारखी बेशरम बाई मी कुठेच बघितली नसेल. इतकी म्हणजे बोलता पण येत नाही, नुसतं आ आ उ आ आ का 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 का, नुसती कावळ्यासारखी रेकत होती ही बाई. अक्षरशः एक शब्द, एक सेंटेन्स ही नीट एक अस्खलित बोलू शकली नाही. एक सेंटेन्स ही विदाऊट स्टॉप का कू की का न करता बोलू शकली नाही. आणि ही काय ते म्हणजे तुला वाचता पण येत नाही, ते नोट्स काढलेल्या फालतू नोट्स फाड आणि जाळून टाकत्या बावळड बाई. म्हणजे अगं तुझ्या घरातलं बघ, तुझ्या घरातल्यांनी काय हैदोस घातलाय, किती घाण केली आहे, किती घाणेरडे आहात तुम्ही सगळे, सगळेच्या सगळे. तुझ्या सासरचे, माहेरचे, ठोसरा का फोसरा असू दे, नाहीतर भगतपुरीची भगोडी फॅमिली असू दे, तू किती कचरा फैलवलाय, किती रायता फैलवलाय ना ते बघ. कचरा म्हणजे फक्त कचरा कुंडीतलाच कचरा नसतो, बौद्धिक कचरा पण असतो. तुमच्या फॅमिलीमध्ये तर इतका भरलाय तो साफ कर आधी, आणि नंतर जगावर ज्ञान द्यायला ये. समजलीस का बावळट येड्या राऊंडची. अगं तुझ्या इथे गणपतीमध्ये कोणी साधा पाय पण लावला नाही, एकाने पण कोणी आले नाहीत. तू मराठी कम्युनिटीमध्ये तर सगळ्यांना कळलं तुझी रियालिटी, म्हणून ते तर तुटलेच म्हणून तू इतर भाषिक जमा केलेस, त्यांना पण तुझी रियालिटी कळली, ते पण तुटले. तुला कोणी तिथे विचारत नाही. तुला तिकडे एका देशामध्ये तू राहते, त्या देशामध्ये नाव खराब झालं म्हणून तू दुसरे देश गाठलेस, तिथल्या कम्युनिटीमध्ये जाऊन असं हातपाय मारायला लागलीस. तिथे पण लांबूनच, कारण तिथे पण रियालिटी नको कळायला म्हणून आता तू ताक पण फुंकून पितेस, तरी पण माती खातेस, तरी पण त्याच्यात बुचकळूनच निघतेस. तरी तुला लाज नाही वाटत का गं बोलताना? म्हणजे इतकं कसं काय कोण बेशरम असू शकतं? म्हणजे गेंड्याची पण चमडी गेंडा म्हणेल की मी नाही आहे, माझी चमडीला पण थोडंसं तरी काहीतरी इजा होते, मला थोडं तरी हर्ट होतं, पण हिची तर चमडी, ही तर आणि वरची चमडी आहे ही बोंबाड चमडी म्हणून आता एक वेगळा आपल्याला हे काढावं लागणार आहे. नवीन प्रकार आलाय, गेंड्याच्या चमडीपेक्षा पण ड्युरेबल बोंबाड चमडी. जेव्हा तू चायनामध्ये जाऊन मुलींना पुढे करत होती, घुसत होती लाईन तोडून, तेव्हा कुठे गेला होता तुझा सिविक सेन्स? तेव्हा मूर्खासारखं जेव्हा तू नऊवारी चॅलेंज घ्यायची आणि गावभर शूज घालून नऊवारीच्या खाली फिरायची, मुलींना शाळेतनं आणायला नऊवारीमध्ये जायची आणि लोक मला वळून बघतायत असं जेव्हा तू म्हणायची, तेव्हा कुठे गेला होता तुझा सिविक सेन्स? ज्या बाईने घरामध्ये कधीच चूल पेटवली नाही, कधी घरात आपल्या काम केलं नाही, पण तिथे जाऊन उगाचच चूल पेटवते, फालतूगिरी करते, तेव्हा कुठे गेला होता तुझा सिविक सेन्स? जेव्हा तुझा नवरा दुसऱ्यांच्या ढुंगणावर कॅमेरा मारतो, मागे पुढे बघत नाही, इतर बायकांवरती कॅमेरा मारत सुटतो, तेव्हा कुठे जातो तुमचा सिविक सेन्स? जेव्हा कुठल्या तरी पब्लिक ऑफिसमध्ये किंवा म्हणजे म्युन्सिपाल्टी वगैरे अशा गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये तुम्ही लपून छपून कॅमेरा ऑन करता आणि दाखवता, तेव्हा कुठे जातो तुझा सिविक सेन्स? वेड्यासारखी तिथल्या रस्त्यांवरती नाचत सुटतेस, फालतूगिरी करतेस, तेव्हा कुठे जातो तुझा सिविक सेन्स? जेव्हा तू एवढ्या कडकडत्या थंडीमध्ये स्लीवलेस ब्लाऊज घेऊन चप्प साडी नेसून फालतूगिरी करते, रील्स बनवते, तेव्हा कुठे जातो तुझा सिविक सेन्स? जेव्हा तू तिकडे पब्लिक प्लेसमध्ये जोरजोरात मोठमोठ्याने ओरडत व्लॉगिंग करत असतेस, तेव्हा कुठे जातो तुझा सिविक सेन्स? जेव्हा तुझ्या आईच्या खोट्या बड्डेच्या वेळेला तू जेव्हा कुठल्या तरी रेस्टॉरंटच्या बाहेर बसून तिथे काही ऑर्डर न करता बिंदास आपला केक ओपन करून तिकडे कटिंग करायला बसली, केक कटिंग करायला, आणि जोरजोरात बोंबलत होतीस आणि व्लॉगिंग करत होतीस, आणि जेव्हा तुला त्या रेस्टॉरंटवाल्यांनी तिथून हाकललं आणि कट्टू तू जाऊन कुठल्या तरी झाडाच्या खाली जाऊन बसलीस, तेव्हा कुठे गेला होता तुझा सिविक सेन्स? तू सांगणार आम्हाला सिविक सेन्सच्या गोष्टी. जेव्हा तुझा कॅमेरा चालू असतो आणि मागे तुझ्या मुली एकमेकींना थोबडवत असतात, तेव्हा कुठे जातो तुझा सिविक सेन्स? नॉनसेन्स बाई, फालतू, थर्ड क्लास, थुकपट्टी, आग थू तेरी सूरत, आग थू.
आम्ही इतकी वर्ष इथे राहिलो, आम्ही इतके वर्ष आम्ही बाहेर गेलो, तेव्हा आम्ही इतक्या कंट्री फिरलो, म्हणून मी तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर करते. अजूनपर्यंत मला इथे लक्झमबर्गमध्ये तरी असा काही अनुभव आलेला नाही. जेव्हा अनुभव येईल तेव्हा मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. अगं नाही आला ना तुला अनुभव, मग तू कोणाचे तिसऱ्याचे व्हायरल क्लिप्स नको दाखवू आम्हाला. तू एकटी सोशल मीडियावर नाही आहे, तुला एकटीला फुकटचा वायफाय नाही मिळाला आहे. भारतातली अख्खी जनता ते लोक डेटा पॅक भरून पैसे खर्च करून डेटा पॅक घेऊन तुझ्यासारख्या थुकरट फालतूबाईचे व्हिडिओ बघतात. तू आम्हाला नको शिकू की काय आणि कुठे आणि काय झालंय आणि काय नाही. तुझ्यापुरतं बोल. तुला एक्सपिरियन्स आलाय का? तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय का? जर बघितलंय तर तुझ्याकडे त्याचे काय प्रूफ आहेत? ते किल्पा आणि गौरासारखं नको, तोंड देखलं नको सांगू की मला मी असं बघितलं, असं झालं, असं वन साइडेड स्टोरी नाही. तुझ्याकडे काही प्रूफ आहेत का? आणि जर तू म्हणते की मी 9 वर्ष इथे राहिली आणि म्हणून मी सांगते, तर त्याला काहीही अर्थ नाही. 9 वर्ष तू तिथे राहिली म्हणून काय तू काही दुसऱ्या देशांबद्दल बोलशील, जेव्हा साला तुझी वडापाव खाण्याची पण लायकी नव्हती. इतकी बेशरम बाई आहे की आपले वडील वडापावची गाडी होती त्यांची, हे सांगायला पण हिला लाज वाटते. ज्याच्यामध्ये लाज वाटण्यासारखं काहीच नाही आहे. पण आपण कुठल्या मोठ्या घरचे काहीतरी माहिती, आता कळलंय, सगळ्या दुनियाला कळली आहे तुझ्या घरची रियालिटी. भगतपुरीची भिकारी आहेस तू म्हणून. तर तू स्पेशली तुझ्या वडिलांबद्दल मला नाही बोलायचं आहे. त्यांनी काहीतरी करून जे सन्मानाने जे काही जमवलं होतं ना, त्या मुलांनी सगळं धुळीला मिळवलं अक्षरशः. मग तू असू दे, नाही तर तुझा तो भाऊ असू दे, थुकरट बोलो जुबा केसरी. तुम्ही सगळ्यांनी ते मातीमोल करूनच टाकलेलं आहे. त्याच्यामुळे तू तर काही बोलूच नको. काय तर म्हणे मी फेरी एवढी होती ना, तू फेरी एवढी असताना फेरीसारखीच होती वाटतं, चक्रम म्हणून फेरी एवढी होती. तर तेव्हा मी असं ऐकलं होतं की ऑस्ट्रेलियामध्ये काय चाललंय काय नाही चाललंय ते तुला तेव्हा ऑस्ट्रेलिया नावाचा देश पण होता, हे तरी माहिती होतं का ग बोंबडे? हां, भगतपुरीच्या इथे टोपात हात घालून खाणारी तू घाणेरडी, आणि लोकांना शिकवते आणि कसले कसले क्लिप लावते. अरे काय कुठून पण काही उचलायचं आणि आपलं पेस्ट करायचं आणि हे असं आणि ते तसं आणि असं झालं आणि तिथे तसं झालं. काय तुझ्याकडे लेजिटिमेट सोर्स आहे की तुझ्याकडे 100% प्रूफ आहे की हे गोष्टी घडल्या ते खऱ्याच घडल्या की काय झालं? उगाच आपलं काहीही बडबडायचं, काहीही करायचं. वसाडी तर तू आहेस. तुझ्याकडे बघूनच वाटतं की किती घाणेरडा वास मारत असशील. ते नुसतं काहीतरी कलेक्शन करून काय नाही होत. जी घाण असते ना ती घाणच असते. तू असली घाण आहेस ना की तुला किती परफ्यूम मारले, किती पण अक्षरशः परफ्यूममध्ये तुला डुबवून काढलीस ना, तरी पण तोंडाने करशील. तोंड उघडलं की वास मारेल अशी वसाडी आहेस तू. तर त्याच्यामुळे तू तर सांगूच नकोस की कुठे कोणाला काय होतंय आणि कोणाला काय नाही होत. म्हणजे लिटरली यार असं वाटत होतं की कुठून हिने शोधून काढलंय बदनाम करण्यासाठी. अगं बाई तू स्वतःचं बघ, स्वतःच्या खाली काय धुपतंय ना ते बघ. तुला इतकं तुझ्या घरच्यांनी तुझी काढली ना लक्तर, म्हणजे खरंच यार कुठल्या कातडीची बाई आहे, कसली बाई आहे. इतकी फालतू, म्हणजे बाई म्हणायच्या पण लायकीची नाही आहे तू, माणूस म्हणायच्या पण लायकीची नाही आहेस. आणि कोण कुठे खातं आणि मग ते असंच करतात, मग पिकनिक करतात. तू काय करते फुकटचं? तू हे करण्यासाठी काय ते पैसे वाचवण्यासाठी ते गॅस स्टेशनमध्ये फ्रीचा गॅस भरून मिळण्यासाठी कॉफी घेते आणि गॅस भरून घेते. हां, त्याच्यानंतर गटाराच्या झाकणावर बसून जेवण करते, जेवण गरम करते, ते खाते. आणि तू लोकांना सांगते पिकनिक करते आणि हे करते. तू स्वतः काय केलंयस? तू स्वतः पण तर तेच केलंय. तुझ्यापेक्षा तरी चांगले असतील ते लोक. काय त्यांचं नशीब खराब म्हणून त्यांचं काहीतरी असे गोष्टी व्हायरल झाल्या. तुझं आहे ना ते सांभाळून ठेव. अजून किती बदनामी. एक दिवस असा उठेल ना बाजार, कुठे तोंड दाखवायच्या लायकीची नाही राहणार. आणि हेच मी आज मॅनिफेस्ट केलंय तुझ्यासाठी. प्रदूषण करतात म्हणे प्रदूषण. मग तू काय करते? एक गाडी असताना पण नुसता बडेजाव करण्यासाठी, उगाच खोटेपणा करण्यासाठी, नखशिखांत खोटेपणा भरलेला असल्यामुळे तू दुसरी पेट्रोल कार घेतलीस. तर त्या पेट्रोल कारने तू आता सगळीकडे प्रदूषण करणार आहेस. सगळीकडे ढुसक्या मारून प्रदूषण करत असते, सगळीकडे ढेकर देऊन प्रदूषण करत असते. तुझ्या बाजूने कोण जाईल त्याला ढेकरचा वास मारत असशील. म्हणजे स्वतःकडे बघ. जेव्हा काहीतरी करतो ना, प्रीच करतो ना दुसऱ्यांना, तेव्हा आपण स्वतः किती माती खाऊन बसलोय, मातीच्या ढिगाऱ्यावर बसलोय, कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बसलोय, ते पाहावं आधी.
आणि नंतर बोलावं. त्यानंतर ती येड्यावानी दुसरी युरोपची, तर ती येड्यावानीचं पण तिला तर हे पण माहिती नव्हतं की कुठल्या देशातले क्लिप्स लावलेत. तिने जे काही क्लिप्स लावले तर ती म्हणते हे कुठेतरी असं लग्नाची वरात होती, आता मला माहिती पण नाही कुठल्या देशात आहे वगैरे. मग तू कशाला बोलतेस बाई? कुठलं तरी पान थुकलेलं दाखवलं आणि म्हणते की असं लंडनमध्ये पान वगैरे थुकतात असं मी बघितलं. तर कशावरून? तिथे काय तू DNA टेस्ट केलं आहे की त्या पान थुकीचं काय कोणत्या माणसाबरोबर मॅच केलं आहे की ते इंडियननेच थुकलेलं आहे? हां, एशियन इज अ लार्ज टर्म. कुठले पण असू शकतो, तो पाकिस्तानी असू शकतो, तो बांगलादेशी असू शकतो, तो इंडियन असू शकतो, तो नेपाळी असू शकतो, तो कुठल्याही देशाचा असू शकतो ना. का तुम्ही असं टार्गेट करताय? ह्याला कारणीभूत आहे आपली मीडिया. आपली मीडिया सगळ्यात फालतू मीडिया आहे की कुठे काही होत असलं की त्यातनं आपल्या देशाचा कुठलं तरी हे शोधून काढायचा, पॉईंट शोधून काढायचा आणि तेवढंच हायलाईट करायचं. आता जे ऑस्ट्रेलियामध्ये होत आहे ते पॅलेस्टियन लोकांच्या अगेन्स्ट होत आहे. ते इन जनरल जे लोक बाहेरचे आलेले आहेत, जनरल सगळ्या लोकांसाठी होतं आहे. इट इज नॉट ओनली अबाउट इंडियन्स. पण ह्यांच्यासारख्याच काही लोकांनी, ह्यांच्यासारखेच जे काही नतद्रष्ट लोक आहेत, जे सोशल मीडियावर आहेत किंवा जे मीडियासाठी काम करतात, त्या लोकांनी अशी अफवा पसरवली किंवा अशा गोष्टी फक्त शोधून काढल्या, असे बोर्ड्स किंवा अशी नारेबाजी, असं फक्त तेवढंच टिपून तेवढ्याच गोष्टीवरती बवाल केला, जेणेकरून सगळीकडे अशी बातमी पसरावी की इंडियन्स टार्गेट होत आहेत, इंडियन्सच्या अगेन्स्ट होत आहे, इंडियन्सला त्रास देत आहेत. But it is not only about Indians. They are insecure or they have objection about every immigrant. जे बाहेरून मायग्रेट होऊन आलेले आहेत, जे दुसऱ्या देशाचे आहेत, जे दुसऱ्या एशियन कंट्रीजचे, स्पेशली ब्राऊन पीपल, सगळ्यांच्या बाबतीत त्यांचं जे काही त्यांचं जे चाललेलं आहे राईट्स वगैरे ते सगळ्यांच्या बाबतीत आहे. पण त्याच्यामध्ये मेजर चंक ऑफ इंडियन्स आहेत, कारण आपण आहोतच तेवढे हुशार, आपलं कॅलिबर तेवढं आहे. ऑब्व्हियसली ना, जसे हे लोक कुठल्या तरी कॅलिबरवर तिकडे पोचले आहेत, तसे जे इंडियन इमिग्रंट्स आलेले आहेत ते पण असं कुठल्या तरी कॅलिबर घेऊनच आलेले आहेत ना. आता जसं बोंबाडने सांगितलं, IT सेक्टरमध्ये म्हणजे अक्षरशः कोण सगळ्यात टॉप नॉच असेल, सगळ्यात बेस्ट असतील तर ते इंडियन्स आहेत. तर आहोत बाई. जेव्हा तुम्हाला गरज होती, जेव्हा आम्ही तर काही असे घुसलो नाही आहोत ना तुमच्या इथे. प्रॉपर जे व्हिजावर आले, जे प्रॉपर जॉब आहे, सेक्युअर्ड आहेत तिथे, तर त्याच्या बाबतीत तर ती इंडियन्सची चूकच नाही आहे. कारण का, ते तर सिलेक्शन होऊन गेलेले आहेत, ते तुमच्याच लोकांनी त्यांना सिलेक्ट केलेलं आहे. सो दिस इज व्हेरी डीप इशू. इट हॅज ऑल टुगेदर डिफरंट पर्स्पेक्टिव्ह आणि सगळ्या गोष्टी खूप डिफरंट आहेत. हे वरवरचं म्हणजे ह्या अक्कलशून्य लोकांकडनं ऐकणं म्हणजे लिटरली हे लोक अफवा पसरवत आहेत, हे लोक चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत, हे लोक अजून सिच्युएशन म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये ना गप्प राहणं केव्हाही चांगलं. असं म्हणतात ना, अर्धवट माहितीपेक्षा गप्प राहणं केव्हाही चांगलं. कारण अर्धवट माहिती दिल्यामुळे अजून घाण होते, अजून खराब होतं. तर ॲटलिस्ट आपण आपल्या देशाच्या बाबतीत काही चांगलं नाही करू शकत तर ॲटलिस्ट वाईट तरी करू नका. इतकी साधीशी अपेक्षा आहे, ही पण नाही तुम्ही करू शकत का? हे पण तुम्हाला अजिबात असं कुठेच मनाला शिवत नाही का की बाबा आपण नाही बोलायला पाहिजे ह्या विषयावर? हा विषय आपल्यासाठी खूप मोठा आहे. आपल्यासाठी नाही आहे या विषयावर भाष्य करणं, कारण आपल्याकडे त्या गोष्टीचे प्रॉपर प्रूफ नाही आहेत. ह्या लोकांनी जे काही दाखवलं ते सगळं फक्त जे काही मीडियावर आणि जे काही जे काही लेफ्ट विंग, राईट विंग जे म्हणतात ते, त्या बेसिसवर जे काही सर्क्युलेट होतं तेच या लोकांनी, मूर्ख लोकांनी उचलून दाखवलेलं आहे. आणि त्याच्यावर हे लोक आपली हुशारी आता बोलली असती, शिव्या नाही द्यायच्या. अरे मला नको ना, कशाला तोंडात घुसडता तुम्ही लोक माझ्या? कशाला बकलॉटगिरी करता? गप बसा, लायकीत राहा. आणि मी जसं म्हणाले की सगळ्यात बदनाम करणारी जर कोण असेल, सगळ्यात बदनाम जर आपण कोणामुळे होत असू तर DBSमुळे होतो.
आता ह्याचं उदाहरण बोमलीनेच 1-2 उदाहरणं दिली, त्याच्याशी मी पटकन थोडंसं बोलते कारण पॉडकास्ट खूप मोठं होतं आहे म्हणून. तर एकतर ती जे काही म्हणाली ते काही गोष्टी तर तिने स्वतःच केलेल्या आहेत, त्या आता मी ऑलरेडी एक्सप्लेन केल्या की ही स्वतःच करते आणि आता बोलते जे सिविक सेन्सच्या गोष्टी. अदर दॅन दॅट ही अजून एक हिने हे दिलं होतं, एक्झाम्पल दिलं होतं की आपण आपली भाषा कोणाला कळत नाही म्हणून आपण फालतूगिरी करतो, आपल्या भाषेमध्ये बोलतो आणि लोकांची मस्करी करतो, खिल्ली उडवतो. तर ते जरा ढबीडुकरेला सांग, तुझा DBS वाला आहे ना तो, तर त्याला जरा सांग कसा वागत होता तो जेव्हा बँकॉकला गेलेला तेव्हा, कसं त्यांची मस्करी खिल्ली उडवत होता, त्याचा तो मामा तो कसा करत होता तिकडच्या मुलींबरोबर वगैरे, कसं फालतूगिरी किती चीप लेवलची हरकते करतात आणि कसं त्यांच्या भाषेचा मजाक उडवता. तर हे अगेन हे DBSने स्वतः डेकोरम मेंटेन करायला आधी पहिले शिका. तुमच्या कम्युनिटीतल्या लोकांना तुम्ही आधी शिकवा, नंतर लोकांना प्रीच करायला या. सेकंडली बंजिता, नो डाऊट तिचं ट्रिप एकदम जोरात चालले आहेत आणि ती तिचं काम करते आहे आणि लोक एन्जॉय करतात आणि चांगलं काम करते आणि हे ते असं म्हणजे लोकांचं असं फीडबॅक असेल तिच्या बाबतीत. बट मला हे सांगावं असं वाटतं आहे की ॲज अ ट्रिप ऑर्गनायझर किंवा आपण जेव्हा घेऊन जातो तेव्हा आपण लोकांना कसं हे केलं पाहिजे. जर स्वतः जो मॅनेजर आहे, टूर गाईड आहे, टूर मॅनेजर आहे, टूर जो मेन आहे जसं की तू सर्वा, जर ती स्वतःच इतकी लाऊड असेल, स्वतःच इतकं रेकत असेल, स्वतःच ओरडत असेल, स्वतःच वेड्यासारखं काहीतरी बरळत असेल, बडबड करत असेल, झिरो सिविक सेन्स सगळीकडे दाखवत असेल, नुसता धांगडधिंगा करत असेल, आरडाओरडा करत असेल, हिच्या ट्रिप तर तुम्ही बघितलाच कशा प्रकारच्या ट्रिप्स असतात. तर असं जर हीच बिहेव करत असेल तर इतरांकडनं काय अपेक्षा करायची. तर ह्यासारख्या लोकांना पण जरा सांगा की जेव्हा तुम्ही ट्रिप घेऊन जाता तेव्हा तुम्ही स्वतः कसं बिहेव केलं पाहिजे आणि इतरांना पण तसंच बिहेव करायला तुम्ही शिकवलं पाहिजे. मस्ती मजा आणि ऑब्व्हियसली ट्रिपला आल्यावरती मनमोकळं वागणं वगैरे ठीक आहे, पण ज्या कंट्रीमध्ये तुम्ही व्हिजिट करता किंवा दुसरीकडे अगेन तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही तुमच्या देशाला रिप्रेझेंट करताय, तर एक सर्टन डेकोरम तुम्ही मेंटेन केलाच पाहिजे. त्या बाउंड्री लाईनमध्ये राहून तुम्हाला जी मजा करता येईल करा ना. नाही करता येत का? डेफिनेटली करता येते. तुम्ही तिथे फिरायला गेला आहात, तुम्ही तिथे तिकडची ब्युटी एन्जॉय करायला गेला आहात, तुम्ही नवीन देश बघायला गेला आहात, तिथली माहिती तिथली संस्कृती जाणायला गेला आहात ना की तिथे जाऊन नाचायला, रील्स बनवायला, धांगडधिंगा करायला. सो ऑब्व्हियसली जे काम करायला गेला आहात, जे काही मजा लुटायला गेला आहात तीच मजा लुटा. फालतूगिरी करायला क्लब्स आहेत, पब्स आहेत, अगदीच तुमच्याकडे काही पैसे नसतील तर मग असं वरातीत नाचा, त्याच्यानंतर काय सणवार असतील तर डान्स करा, थिल्लर डान्स बिन्स करा, ते सगळं करा. तर तुमच्या घरात ढोल लावा आणि नाचा आणि काय वाटेल ते करा. पण दुसऱ्या देशात गेल्यावरती तिथल्या संस्कृतीचा थोडासा हे करा, आदर करा आणि स्वतःची संस्कृती तिथे कशी उत्तमरित्या रिप्रेझेंट करता येईल त्याचा थोडा विचार करा. तर हे एकूणच सगळ्या DBSला लागू होतं. कारण अगेन सगळ्या गोष्टीचं सार हेच आहे की जर कोणी सुधारण्याची गरज आहे तर ते सगळ्यात पहिले DBSने सुधारण्याची गरज आहे आणि त्याच्यानंतर या DBSने लोकांना ज्ञान पेलावं. DBS हे फक्त धुणी भांडी पुरतंच मर्यादित आहे. ह्या लोकांकडनं कुठल्याही इंटेलेक्च्युअल गोष्टीवरती बोलण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. हे मी काल पण बोलली. मावसाळचं अगाध ज्ञान आपण काल बघितलंच आहे आणि बाकी सगळे पण सेमच आहेत. देर इज नो डिफरन्स बिटवीन DBS. DBS इज DBS. दॅट्स इट. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. बरंच बोलायचं होतं पण बरंच बोललीसुद्धा आणि बरंच कटशॉट पण केलं. बघू काय राहिलं वगैरे असेल तर आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये स्पेशल बोंबलीचं जेव्हा पॉडकास्ट असेल तर त्याच्यामध्ये आपण कव्हरअप करू. आजच्यासाठी इतकंच. आय होप तुम्हाला आवडलं असेल आजचं पॉडकास्ट आणि भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय.